आणि जे मिलेनियर बिलेनियर होतात ते देश सोडतात जनरली, हे चित्र आहे बरोबर. मग गरीब गरीब का राहतो, आमिर आमिर का होतो, ह्याचे खूप छोटे छोटे पॉईंट आहेत. आपल्याला फायनान्शियल फ्रीडम मिळणं खूप गरजेचं आहे. जीवनात जगायचं आहे आपल्याला, तर आपल्याला वेळ पाहिजे. लोकांना म्हणजे चुकीचा कन्सेप्ट आहे, पैसा पाहिजे. आपण पैसे कमवतो कशासाठी? वेळ कमवण्यासाठी. हे डोक्यात घ्या पहिल्यांदा. आपल्याला म्हणजे पैशासाठी काम करायची गरज लागू नये, राईट. आमच्याकडे अशी पण लोक आहेत की जे सॅलरी पण घेत नाहीत, टीममध्ये काम पण करतात. अशी पण लोक आहेत. ते काय करतात आहे की नाही? एक तुम्हाला 3 गोष्टी, तुमचा टाईम, आरोग्य आणि काय पाहिजे तिसरी गोष्ट? पैसा, राईट. मग एकदा पैशाचं आपण जे कॅल्क्युलेशन आहे त्यासाठी वाय इंडियाला आल्यावर आपण डिस्कस करू. ते कॅल्क्युलेशन एकदा फायनल झालं की मग आपल्याकडे वेळ आणि आरोग्य, ह्या 3 गोष्टी. मग वेळ आणि आरोग्य तुमच्याकडे असेल तर तुमचं रिलेशनशिपसुद्धा चांगलं व्हायला लागेल. काय होतं, मेनली माणूस दुःखी असण्याचं कारण काय असतं की रिलेशनशिपमध्ये काहीतरी तक्रार असते, भांडणं असते, किंवा बायका मुलांसोबत पण पटत नाही, बायकोसोबत पटत नाही. अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टीला कुरबुर व्हायला लागते. तर जीवनाचा जेव्हा खरा अर्थ समजायला लागतो आपल्याला, तेव्हा मग आपण हळूहळू हळूहळू या गर्तेतून बाहेर पडायला लागतो. आणि अडकलेलो पण आपणच असतो, राईट. स्वतःहूनच आलेलो असतो. तर बेस्ट ऑफ लक. नेक्स्ट सर प्लीज. नमस्कार, मी उपेंद्र गोडसे. सरांचं 2021-22 पासून चार्ट कमांडो फॉलो करतो आहे आणि बाप कोर्स केला मी. महत्त्वाचं म्हणजे शेअर मार्केटमध्ये किती प्रॉफिटेबल आहे नाही आहे ह्यापेक्षा मी एक अनुभव शेअर करेन. जेव्हापासून मी चार्ट कमांडो बाप कोर्स आणि मेडिटेशन वगैरे करायला लागलो, त्यानंतर मी एक व्यवसाय करतो, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहे. तर तिथे स्वतःच सगळं मारायचो, सगळं म्हणजे होते, एम्प्लॉईज बरेच आहे ते आहे, पण कोणावर म्हणजे जे फायनान्शियल फ्रीडम तुम्ही म्हणता तसं वर्क फ्रीडम पण घेऊ शकतो आपण जर प्रॉपरली केलं तर हे सगळं वाईल डुईंग बाप कोर्स करत असताना किंवा त्या प्रोसेसमधून जात असताना लक्षात आलं. तर त्यावेळी मग मी हळूहळू मी जे प्रत्येक काम करायचो ते डेलिगेट करायला लागलो आणि सक्सेसफुली मी त्याच्यातून वेगळाच शांतपणे बसून तो बघू शकतो धंदा. हे मला म्हणजे अपार्ट फ्रॉम मार्केट, शेअर मार्केट हा एक चांगला अनुभव, मोठा अचिव्हमेंट आहे, मोठी अचिव्हमेंट आहे. तर बाकी मी CEP कधी करत नाही. मी बाकीच्यांना पण जे नवीन आहेत त्यांना सांगेन की ॲटलिस्ट 2-3 वर्ष मार्केट बघा. कॅशमध्ये 2 शेअर, 5 शेअर, 10 शेअर, 20 शेअर घ्या. त्याच्यामध्ये कोर्स करा, नका करू चार्ट कमांडोचा, पण बेसिक त्यांचं जे फ्री, इतका कॉन्टेंट फ्री आहे यूट्यूबवर की तेवढा बघितला तरी तुम्ही आणि ते फॉलो केलं तरी भरपूर आहे. भरपूर आहे. इतकं दिलं आहे सरांनी यूट्यूबवर फ्री कॉन्टेंट की तुम्ही म्हणजे सिरियसली ज्याला करायचं आहे तो आरामात करू शकतो आणि 1-2 वर्ष घालवा इथे आणि मग तुम्ही CEP करायचं आहे नाही करायचं आहे तुमचं तुम्ही ठरवा. एवढाच मी अनुभव शेअर करतो. पण त्यामुळे जीवनातला आमूलाग्र बदल जो आहे तो शेअर मार्केटच्या माध्यमातून तर लोक सांगतीलच की मला हा फायदा आला, मला तो फायदा आला, पण अपार्ट फ्रॉम दॅट मला जो फायदा मी तिकडे करून घेतला या वाईल डुईंग दी कोर्स, तो म्हणजे मी शब्दातच नाही सांगू शकत असा झालाय मला. ग्रेट ग्रेट. धन्यवाद. खूप छान वाटलं, कारण खूप छान फीडबॅक. कारण पैसे तर प्रॉफिट तर येणारच आहे. तुम्ही इक्विटी करताय, चार्ट कमांडोला फॉलो करताय, लॉस होणं शक्यच नाही, बरोबर आहे. लॉस करता याचा अर्थ एक तर चार्ट कमांडोला फॉलो करत नाहीयेत, नाहीतर मग तुम्ही CEP करताय. या 2च गोष्टी. त्यामुळं प्रॉफिट हा होणारच आहे. पण सरांचा फीडबॅक सॅल्यूट आहे सरांना की हे महत्त्वाचं आहे की आयुष्यामध्ये मला हे अपेक्षित आहे की आपल्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल झाले पाहिजेत. आणि खरंच म्हणजे आता तुम्हाला किती हलकं वाटत असेल, हे कुठे करोडो रुपये खर्च करून पण नाही मिळत, लक्षात घ्या. माझं नाव रोहन पारकर. मी गेले 3 वर्षापासून सरांना फॉलो करतो आहे. मी सरांचा MMM कोर्स केला आहे आणि त्याआधी मी सरांचे दरवेळी लाईव्ह बघायचो आणि जे फ्री यूट्यूब कंटेंट आहे ते गो थ्रू करत होतो.
पण गो थ्रू करत करत मला असं वाटायला लागलं की कुठेतरी आपण आहे ना आपल्या स्किल्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि प्रत्येकाने, मला असं वाटतं की प्रत्येकाने आपले स्किल डेव्हलपमेंटसाठी फ्री कंटेंट तर आहेच आपल्याकडे, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण मंथली एक छोटासा आपला जो रेव्हेन्यूचा पार्ट असतो तो स्किल डेव्हलपमेंटसाठी यूज करून आपण ज्यांचे जे कोर्सेस आहेत ते ॲडव्हान्स कोर्सेस वगैरे आहेत ते केले तर मला असं वाटतं की हार्डली 1 to 2 इयर्समध्ये तुम्ही प्रॅक्टिस जरी केलात ना तरी तुम्हाला नंतर कोणता कोर्स किंवा असं काय करायची गरज नाही. म्हणजे तुम्ही स्वतः ट्रेडिंग पण करू शकता. ट्रेडिंग हे असं आहे की तुम्ही फुल टाईम ट्रेडिंगच केलं पाहिजे असं जरुरी नाही आहे. तुम्ही तुमचा जॉब करत करत जर का ट्रेडिंग करत असाल तरी तुमचा एक साईड बिझनेस एक चालू होतो, तुमचा एक साईड इन्कम चालू होतं जे तुम्हाला लवकरात लवकर फिनान्शियल फ्री होण्यासाठी यूज करू शकता तुम्ही. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचा सरांनी जर सांगितलेलं होतं की आपण आत्ता काम करतो आहे आणि आपण आपला टाईम स्पेंड करून काम करतो आणि आपण पैसे कमवतो आहे, पण लवकरच अशी वेळ येणार आहे की ज्यावेळी आपल्याकडे पैसे एवढे असतील की आपण आपल्या स्किल्स डेव्हलपमेंट आणि टाईमवरती आपण आपला टाईम जो आहे तो वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. टाळ्या थोड्या या उशिरा यासाठी वाजल्या ते ऐकतच बसा वाटत होतं. नमस्कार, मी भालचंद्र नातू ठाण्याहून बोलतो आहे आणि सरांशी मी 4 वर्ष असोसिएट आहे आणि सरांचे SMT-पासून सगळेच कोर्स केलेले आहेत. तर बाप कोर्सबद्दल म्हणजे एक गाणं लक्षात ठेवा आणि बापचा कोर्स करा की बाप जैसा कोर्स कोई जिंदगी में आए तो बात बन जाए. आणि त्याच्या पुढची कडी आहे MMM म्हणजे मनी मेकिंग मशीन. ते नाव अक्षरशः आहे त्याच्यात, ते मशीनच आहे म्हणजे. आणि त्याच्या पुढचा कोर्स आहे तो 3M जो आहे थर्ड वेव्ह. हे थर्ड वेव्ह तसा सारांश आहे, समरी आहे MMMची. तर आत्ताच मला 1-2 लाईनी सुचल्या तन मन धन ते सांगतो तुम्हाला आणि हे करतो. तुम्ही आणि बिना कवितेचं शक्य आहे का? तन मन धन जनका अंगीकार करिए. अंगीकार करिए म्हणजे आत्मसात करा. बनाएगा भाग्य विधाता, तो विधाता आपका भाग्य बना देगा. इक्विटी पे SIP स्विंग और पोजिशनल करिए, प्रॉफिट हर साल बढ़ता ही जाता. खूप छान. माझं नाव नारायण रुकडे आहे. मी महेश सरांसोबत लॉकडाऊनपासून असोसिएट झालेलो आहे. फायनान्शियल फ्रीडम जर सगळ्यांना जर व्हायचं असेल तर त्यांनी लवकर तर लवकर स्वतःला जे डेली रुटीन चालू आहे, जॉब, घर, ह्या सगळ्या गोष्टीतून ॲडिशनल काहीतरी केलं पाहिजे. आणि ज्याला जर आयुष्यात लवकर तर लवकर फायनान्शियल फ्रीडम व्हायचं असेल तर त्यांनी चार्ट कमांडो या ॲपला, या चॅनलला सबस्क्राईब करून मॅक्झिमम बेनिफिट उचलावा. एवढं सांग माझे शब्द थांबवतो. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव विठ्ठल ज्ञानेश्वर आदर. मी कळवा ठाणे येथे राहतो. तुम्हाला मी 1-2 महिन्यांपासूनच स्क्रोलमध्ये पाहतोय. स्क्रोल करताना आता चार्ट कमांडो आणि शेअर मार्केट असं जर व्हिडिओ असेल तर नक्कीच आपल्याला पहिल्या 5 किंवा 10 किंवा 15 मिनिटांमध्ये तरी समोरची व्यक्ती चार्टवरती घेऊन जाते. असं एक आपलं माइंडसेट आहे आणि असतं. परंतु जेव्हा तुम्हाला स्क्रोल करता करता तुमचा एक लॉंग व्हिडिओ होता, 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, तरी ही व्यक्ती चार्टवरती घेऊन जात नाही आहे. म्हणजे ही व्यक्ती काहीतरी वेगळं रसायन आहे. तर म्हटलं या व्यक्तीला जरा ऐकूया. हेलो सर, मेरा नाम ललित खत्री है. बाय प्रोफेशन मैं IT में हूँ. सो ऑब्वियसली IT में होने के बावजूद चार्ट सामने आ ही जाता है क्योंकि आसपास कोई ना कोई स्टॉक्स की बात कर रहा होता है, कुछ तो चल रहा होता है. तो आउट ऑफ क्यूरियोसिटी मैं 2-3 साल पहले चार्ट देखना शुरू किया. तो शेयर्स की बात होती थी, शेयर्स देखा, 1-2 अच्छे शेयर्स TCS S&P तब देख रहा था. ठीक है, प्राइस रीड एक, बट मुझे उसमें प्राइस रीड करने में इंटरेस्ट आया कि अगर प्राइस एक लेवल से कहीं किसी एक लेवल से अगर ऊपर जा रहा है या नीचे आ रहा है तो उसका रीज़न क्या है, राइट? और वो किस टाइम पे हो रहा है. इम्पॉर्टेंट ये है कि वो टाइम, वो मोमेंटम तुम कैच कर सकते हो, वो मैटर करेगा. यस. और उसी दौरान कुछ महीने 2 महीने के अंदर ही वो अपने जो बॉम्ब आया, तब बॉम्ब से पहले जो 9 रुपीज़ में अपने लॉन्च किया था 9 रुपये दे के कोई फ़र्क पड़ता नहीं है. तो मैंने एक्सीडेंटली वो ज्वाइन कर लिया. समाव मेरे सामने वो लिंक है, मैंने ज्वाइन कर लिया था. बट उससे मुझे काफ़ी कुछ सीखने मिला. मुझे समझ में आया कि डाइवर्जेंस का जो मुझे मोमेंटम अगर पकड़ना है तो मुझे एक प्राइस का जो मैं वेट कर रहा था, कहाँ पे मुझे डाइवर्जेंस मिलेगा और कहाँ मैं एक मोमेंटम कैच कर सकता हूँ. लेकिन आउट ऑफ दैट आपका फिर
प्रोफेशनली फिर मुझे आ गया कि अभी मुझे कुछ सीखना ही है इसको, मतलब ये भी कोई एक फील्ड है एंड इट्स एन एडवांस फील्ड, इसको हल्के में नहीं लेना चाहिए। अगर इसे सीरियसली लेते हैं तो डेफिनेटली देयर इज ग्रोथ, और यहाँ पे जो ग्रोथ होगा इट कुड बी मल्टीफोल्ड। वो मैंने रियलाइज़ किया, फिर इसको मैंने एज ए मतलब सीरियसली कंसिडर करना शुरू किया एंड देन आई जॉइंड योर 3M कोर्स। ग्रेट। सो आई एम ए 3M स्टूडेंट एज वेल। तो वो कंप्लीट करने के बाद जो मेरा माइंडसेट पहले शेयर्स को लेके था वो चेंज हो गया। ग्रेट। क्योंकि अब मुझे पता है मुझे स्टॉक अगर खरीदना है तो जब वो बड़े टाइम फ्रेम में ZZ में आएगा वीकली में तो आई एम इंटरेस्टेड, मैं इन्वेस्ट कर लूँगा। इन्वेस्ट करना है या मुझे स्विंग करना है तो टू बी ऑनेस्ट लाइक लास्ट ईयर से अभी तक मैं मतलब मैं मोस्ट ऑफ स्विंग्स जैसा रखता हूँ, 3 मंथ्स 4 मंथ्स जैसा स्टॉक्स में इन्वेस्ट करके मुझे अच्छे डिसेंट रिटर्न आ जाते हैं और मुझे उसमें ज़्यादा एफर्ट नहीं डालना पड़ता। कोई भी चार्ट मैं वीकेंड पे भी देख सकता हूँ और अब GTD ऑर्डर प्लेस कर दो, एंट्री एग्जिट हो गया तो प्रॉफिट बुक हो जाता है तो स्टॉप लॉस, सो दैट्स ऑल इट। ग्रेट। तो वही है, दैट्स ऑल आई वांट टू सो समहाउ इक्विटी में फिर शिफ्ट हुआ मैं और इक्विटी में एक डिसेंट रिटर्न भी आते हैं। Great. तो दैट इज समथिंग फिर मुझे समझ में आ गया कि और अगर स्पेयर टाइम है तो स्किल इम्प्रूव करके आप ऑप्शन में अगर कुछ क्वांटिफाई करना चाहते हो तो डेफिनेटली इट्स अ वे। एंड आपके कोर्सेज के थ्रू जो 3M के थ्रू जो जर्नी रही है, जो लर्निंग मिला है, और मोर इम्पॉर्टेंटली फिर जब वो 3M मीट हुआ और जब आपको फेस टू फेस देखा, राइट, एक आवाज़ सुनना और फिर फेस टू फेस मिलना, तो आपकी पर्सनालिटी से भी मैं काफ़ी इन्फ्लुएंस हुआ कि मतलब आपने भी अब शेयर मार्केट में इन्वेस्ट करना है, इट्स अ स्ट्रेसफुल जर्नी, इट्स नॉट दैट इजी, राइट, इट्स नॉट फॉर एवरीवन्स पॉसिबिलिटी, हर कोई कर भी सकता है। तो मैटर यहाँ ये करता है कि आपके चेहरे पे जो स्माइल रहती है वो 24 घंटा जब भी हमने देखी वो रहती है, ऐसा डिप्रेशन वाला फेस नहीं दिखता। तो हम शुरुआत में जैसे करते हैं कुछ तो मतलब कई बार ऐसा होता है कि चिड़चिड़ापन हो जाता है कि भाई लॉस कैसे हो गया मेरे से, लॉस तो होना ही नहीं चाहिए। फिर देन आई स्टार्टेड ग्रेजुअली एक्सेप्टिंग कि हाँ इट्स अ पार्ट ऑफ गेम, इट्स हैड टू बी, मतलब आज लॉस है तो फिर प्रॉफिट है, दैट्स फाइन, बट यू हैव टू जस्ट स्टिक टू द प्रोसेस, दैट्स इंपॉर्टेंट। तो आपके थ्रू वो जो सीखने मिला कि तन मन धन और फिर जन पे फोकस करना वो इम्पॉर्टेंट है। वो हर किसी से सुनते हैं बट आपको देखने के बाद फिर मुझे हुआ कि नहीं करना चाहिए, मतलब जो बंदा बोल रहा है उसने कहीं ना कहीं इम्प्लीमेंट किया है तभी वो वी आर एबल टू सी द रिजल्ट्स। जब तक हम सामने से कोई चीज़ देखते नहीं है तब तक इतना यकीन नहीं होता। सो दैट्स व्हाट आई वुड लाइक टू कंक्लूड सेइंग दैट कि मतलब ओवरऑल एक जो माइंडसेट होता है वो चेंज हुआ है। सो एंड मैं हमेशा से ऐसे रिलैक्स ही रहा हूँ, तो कोई भी चीज़ मुझे अप्रोच करनी है तो अगर हर प्रोसेस के थ्रू ही अप्रोच की है तो इसमें टाइम लगता है, कोई भी चीज़ को अचीव करने में टाइम लगता है, बट इफ यू स्टिक विद इट एंड ऑनेस्टली इफ यू गो ऑन द राउंड डेफिनेटली देयर इज अ वे एंड यू कैन लर्न फ्रॉम। ग्रेट। तो आपके जो जर्नी है इसमें फ्लक्चुएशन बहुत हुए। एक तो आप छोटे टाइम फ्रेम से बड़े टाइम फ्रेम में गए, फिर बड़े टाइम फ्रेम से और 1 मिनट तक आए, राइट, और 1 मिनट से फिर अभी एक अच्छा है कि वीकली ZZ में आप जा रहे हो। तो इससे भी बेस्ट जो सिंपल स्ट्रैटेजी है, मंथली जो चार्ट है उसके ऊपर फर्स्ट ZZ में अगर कोई स्टॉक आता है तो वहाँ पे आप SIP चालू करो, राइट। थोड़ा सा आप में मुझे पेशेंस की कमी दिखती है, बता सकते हैं ना, तो आपको सुधार करने में वाव रहेगा। तो वहाँ पे पेशेंस इन द सेंस एक आध स्टॉक 1-2 महीना में पड़ा रह सकता है, राइट, क्योंकि वो वेव सेकंड में है, राइट, वो एक्यूमुलेशन जोन में है। अगर आपको वो नहीं चाहिए तो आप क्या कर सकते हो कि एक्यूमुलेशन जोन ब्रेकआउट बड़े टाइम फ्रेम में जब एक्यूमुलेशन जोन ब्रेकआउट होकर रिटेस्ट करता है तो वो रिटेस्ट के पास डेली में जाके आपको एडवांस बॉम्ब ढूंढना है। अगर आपको समय नहीं गंवाना है 2 महीने भी, तो फिर 2 दिन में आपको 20% 40% भी मिल सकता है स्टॉक में। अगर समझो ऐसा नहीं हुआ तो लॉस तो नहीं होगा, जस्ट मोमेंटम मिलेगा, जो कि थर्ड वेव ही, वो तो थर्ड का थर्ड रहेगा, यानी बहुत फास्ट आएगा वो मोमेंट। और प्रॉब्लम ये होता है कि लोग जल्दी एग्जिट भी कर जाते हैं, तो उससे क्या होता है कि पैसा नहीं बनता। आप उस स्टॉक से एग्जिट हो गए, 2-3-40% आ गए तो ऐसा लगता है कि साला में तो बाप बन गए, राइट। बाप बोला क्या, बॉस सुन लो, थोड़ा एडिट करो उसमें तो ऐसा होता है। और फिर बाद में हम दिक्कत में आ जाते हैं, क्योंकि वो स्टॉक आपने 100 पे बाय किया था, 140 पे सेल किया, लेकिन वो 600 जाता है बाद में और हम फिर दुनिया को बताते हुए घूमते हैं, लेकिन बाल नोचते हुए
मेरे पास था, ये 100 पे लिया था मैंने। कहाँ है, दिखाओ थोड़ा, दिखा तो नहीं सकते अभी। तो ये दिक्कत है। तो हम बार बार जो है स्ट्रैटेजीज पे हमारा जो प्रैक्टिकल एक्सपीरियंस है वो चलता रहता है, R&D हमारा चलता रहता है। हमारे पास ट्रेडर है, 6-7 ट्रेडर है, तो हम लॉसेस भी करते हैं, उसमें से कौन सी स्ट्रैटेजी परफेक्ट निकल सकती है। तो आप इसलिए लकी हो कि आपको वो सब करके देखने की ज़रूरत नहीं है। हमने उसमें एफर्ट दिया है, टाइम दिया है, पैसा भी लॉस किया है, और आपको वो जो फाइनल प्रोडक्ट आता है वो फाइन ट्यून होकर आपके हाथ में मिलता है। तो दैट इज़ वेरी गुड, राइट। तो ये इम्पॉर्टेंट है। लोग वहाँ पे फीस के लिए देखते हैं, तो ये ऐसा नहीं है, सारा लोग काम कर रहे हैं कि नहीं। आजकल आपकी खुद की गाड़ी है, फिर बिना पेट्रोल डाले चलेगी क्या? डालना तो पड़ेगा ना, राइट। ये इंडिया में जो फ्री की आदत है ना, वो बहुत ही हार्मफुल हो रही है दिन ब दिन, राइट। और ये कम होने का नाम नहीं ले रही, उल्टा। और 80 करोड़ लोगों को रोज़ फोकट में खाना, राइट। फिर तू लाड़ की बहन है, फोकट खा, तू लाड़ का बहू है, फोकट खा, तो दाजी को क्यों नाराज, तू भी खा। तो ये जो फालतूगिरी की वजह से क्या हो रहा है कि जो फोकट में खाने की आदत लग रही है, राइट। किसी भी देश को अगर बर्बाद करना है तो उनको फोकट में खिलाओ, वो ऑटोमेटिक बर्बाद हो जाएगा, उसको कुछ अलग करने की ज़रूरत नहीं है। फोकट में खाने की एक बार आदत लग गई, फोकट में पैसे लेने की आदत लग गई, फोकट में कोर्स लेने की आदत लग गई, तो ये जो है बर्बाद करके ही छोड़ेगी, क्योंकि हमें फिर काम करने का मूड ही नहीं रहेगा। आप में इतना आलस जो है ठूस ठूस कर आ जाएगा कि आपकी नस्ल ही ख़त्म हो जाएगी, आपके आगे पीढ़ियाँ भी नहीं। मैं गालियाँ नहीं दे रहा हूँ, रियलिटी बता रहा हूँ, ऐसा हुआ है। यूएसए कंट्री में जो प्रॉपर के एंग्लो इंडियन लोग हैं वहाँ पे, तो उनका ख़त्म हो गए। उनको फ्री में खाना दिया, फ्री में पैसा दिया, उनको अलग से देश कर दिया, और उसके बाहर तो निकलना नहीं है, बर्बाद हो गए वो लोग। अभी यूएसए में प्रॉपर वहाँ का ओरिजिनल नागरिक ही नहीं है, ये सब ये यूरोपियन कंट्रीज़ के लोग वहाँ पे जाके कब्जा कर लिए, राइट। तो ये सारा जो है इस तरीके से ही देश ख़त्म होता है, तो ये हमें ध्यान रखना है। और वैसे तो हम भी देश छोड़ के जा सकते थे, लेकिन जिस देश ने दिया है तो उस देश को रिटर्न भी हमें देना चाहिए। तो आपको ध्यान रखना है कि कैसे क्या कर सकते हैं, राइट। कम से कम आपको खुद को तो फाइनेंशियली फ्री करना है, ताकि ऑटोमेटिक देश फ्री हो जाए। हाँ प्लीज़। Hello, I'm Sanskriti. Hello, sir. I'm a professionally Bharatanatyam dancer. Great. But as an artist, I was completely devastated कारण कोविड सुरू झाला, सगळं बंद झालेलं. Shows, practice, no source of income. Great. And obviously CEP, channels. So losses केले वगैरे बरंच काय केलं. And I saw your video for a psychology session तुमचा. Great. I thought you were completely mad कारण हे काय चाललंय, त्याच्यात चार्ट नाहीये, ट्रेडिंग नाहीये, काहीच नाहीये. And I'm slowly gradually moving to your channels. आणि पैसा बनला कारण माझा 10,000 होते अकाउंटमध्ये, बँक अकाउंटमध्ये, आणि 4 इन्फोसिस होते. आणि whenever I started seeing your sessions, बाप तर नंतर केला, बॉटम फिशिंग मी बापने करते, माझ्याकडे बॉटम फिशिंग केलेले शेअर्स आहेत, आणि पोर्टफोलिओ रिटर्न 65%. ग्रेट. अँड पोर्टफोलिओ व्हॅल्युएशन इज 12 lakh फ्रॉम 1 lakh. थँक्स सर, तुम्ही नसता तर आय वॉज इन अमेझिंग डिप्रेशनमध्ये मी होती, कारण सोर्स ऑफ इन्कम काहीच नव्हता ॲज अन आर्टिस्ट, काही म्हणजे काही नाही. इक्विटीमध्ये मी 2022 पासून ऑलरेडी जेव्हा बाप सुरू केला, हर घर तिरंगामध्ये त्या ऑफरमध्ये बाप कोर्स घेतलेला डिस्काउंटमध्ये, पण काही नाही केलं तरी चालेल, बाप करा. कारण पोर्टफोलिओ इक्विटीनेच बनतो, वेल्थ जी बनते ती इक्विटीनेच बनते. सीईपी मिथ आहे, मला माहिती नाही सीईपी मध्ये पैसा बनतो, पण आज माझं डिव्हिडंड इन्कम इतकं आहे ना की मी ते डिव्हिडंड इन्कम इन्व्हेस्ट करते इक्विटीमध्ये. ग्रेट. म्हणजे शोध चालू असेल, माझी प्रॅक्टिस चालू असेल, पण माझा पैसा बनतो आहे पॅसिव्ह. ग्रेट. थर्ड वेव्ह करते मी.
थर्ड वेव प्रोग्राम केला नाही की MMM केला नाही, पण ती सर सगळे सिक्रेट्स रिव्हील करतात लाईव्ह मध्ये. सर लाईव्ह मध्ये सगळं सांगतात. एकदा तुम्हाला वेव्स कळल्या ना, त्या वेव्स मध्ये पैसा बनतो आणि ते सगळं सांगतात. कारण माझ्याकडे काही असे स्टॉक आहेत FSL 110 ला मी घेतलेला इन्फोसिस बरोबर, अंबुजा सिमेंट, बिकॉज यू कंटिन्युअसली सिंगिंग अंबुजा अंबुजा. तर माझ्याकडे ते स्टॉक आहे 110 ला, 120 ला मी घेतलेला, तेव्हा तुम्ही पण अॅक्युमुलेट केलेला. आता 300 आहे FSL. कारण IT ने बराच पैसा मला दिला, इन्फोसिस, TCS ऑब्विसली. आणि टाटा पॉवर सारखा शेअर मी 180 ला घेतलेला, मला 120% रिटर्न्स आहेत. टाटा मोटर्स मध्ये मला 120% रिटर्न. माझ्याकडे 4 व्हीलर नाहीये, पण माझ्याकडे M&M. दिस इज द गुड मेसेज. नाही पण 70 टाटा मोटर्स सेलिंगला दिलेला त्यांच्याकडे ऑप्शन साठी, तेव्हा बॉटमला मी बाय करत होती. एव्हरी बॉटम आय हॅव अॅक्युमुलेटेड टाटा मोटर्स. 79 ला अॅक्युमुलेट केलेला आपण. मी टाटा मोटर्स अॅक्युमुलेशन केले आहेत सगळे, इवन जसे रिलायन्स वगैरे आहेत. आणि फक्त मी कमवले आपल्या अदानीमध्ये, जेव्हा तुमचे स्टॉक सेलिंग होते, सो आय कन्फर्म तुमचे सेलिंगला आहे, तर मी PE मध्ये तेव्हा कमवलेले. अदानीला शॉर्ट केले. मी कम्प्लिटली फोकस ऑन वेल्थ क्रिएशन. पैसा बनला बापमुळे बनला, इज कम्प्लिटली हॅट्स ऑफ सर. म्हणजे अदरवाईज मला खूप प्रॉब्लेम झाला असता, कारण आर्टिस्ट पैसा नाही कमवत. वी गॉट अ रिस्पेक्ट. वी गॉट अ रिस्पेक्ट. कारण आमचं आय हॅव कम्प्लिटली प्रॅक्टिस सेशन 8 hours. टूर्स असतात, क्लासेस असतात, आम्हाला वेळ नाही मिळत. पण आता चार्ट बघितल्यावर कळतो आम्हाला AI ची गरज नाही लागत. AI ची गरज नाही. वी डोंट नीड AI. गोल्डचे मी टार्गेट दिलेले ऑगस्ट मध्ये, 15 ऑगस्टच्या आधी गोल्ड बॉटमला RD लॉंग गोल्डने केले. माझ्या सगळ्या फॅमिलीमध्ये गोल्डने मध्ये पैसे कमवले. ग्रेट. मी नाही घेतला, पण पॅटर्न कळतो तुमचा. हा, बाहेर पडायला नाही पाहिजे. नाही, मी तसं नाही करत. काही REC मध्ये मी REC मध्ये ती मिस्टेक केली, कारण REC सरांनी खूप सांगितलेलं घ्या म्हणून. REC सारखे स्टॉक्स म्हणजे बाहेर नका पडू. बट एक होतं ना, आय जस्ट वॉन्टेड टू बुक अ प्रॉफिट, बट आय फील अ रिग्रेट. पण नाही, माझा पैसा. आय हॅव सोल्युशन फॉर यू. जे 20 SMA यानी ॲटो ज्याला म्हणतो, आपली एंट्री फिक्स झाली. एंट्री घेतल्यानंतर जोपर्यंत तो ॲटोला खाली ब्रेक करून रिटेस्ट करत नाही, तोवर कुठल्याही स्टॉक मधून एक्झिट व्हायचं नाही. हे वीकली कॅन्डलवर मी फॉलो करते, ट्रेंड फॉलो करते. पहिलं तर मी ट्रेंड काढते, जसं तुम्ही काढता मंथलीचा. आणि वीकलीचा ट्रेंड आहे ना, वीकलीवर फ्रायडेला बसाच, 10 स्टॉक काढा. तुम्ही माझा धंदा डाऊन करताय, पण ठीक आहे. सांगितलेलं आमचं बोलणं झालं, माझं कैलास सरांशी पण बोलणं झालेलं, तेव्हा मी त्यांना स्पेसिफिकली सांगितलं मी इन्फोसिस 1350 ला 50 घेतले, 1350 ला बॉटम RD लॉंग. माझा पैसा बनला, कारण काहीच इन्कम सोर्स नसताना तुम्ही अमेझिंग. RD लॉंग मी झोपेत पण सांगू शकते. आणि फिनोलेक्स केबल म्हणून सरांनी दिलेला, त्यांच्या लिस्ट मध्ये माझ्या फिनोलेक्स आहे. म्हणजे जे स्टॉक्स आहेत ना, काही करावं लागत नाही, जस्ट ते लाईव्ह बघा आणि बाप करा. कोणी बाप केला नसेल तर थोडा ऐका. व्हेरी हेल्दी डिस्कशन. कारण हे डिस्कशन काय हेल्दी आहे की एखाद्या व्यक्तीबद्दल आपण दोघं तिघं बसलो की जो आपल्यात नाहीये त्याच्याबद्दल चर्चा करतो, बरोबर आहे की नाही? आणि त्याच्याबद्दल चर्चा करतो, ते इट टेंड्स टू निगेटिव्हिटी. जनरली आपण तो किती छान आहे म्हणत नाही, आहे की नाही? त्याचा एखादा काहीतरी दोष काढतो, बाकी बरेच चांगले गुण असतात पण आपण त्याच्यावर चर्चा करतो. ॲज लाईक दॅट हे डिस्कशन हेल्दी का म्हणतोय मॅडमचं? कारण ते स्टॉक स्पेसिफिक बोलत आहेत. जसं एखाद्या व्यक्तीला स्वभाव आहे तसं त्या स्टॉकला सुद्धा स्वभाव आहे. मला असे डिस्कशन पाहिजेत. जेव्हा पण आपण चावड्यात येऊ, वाय इंडियाला भेटू किंवा तुम्ही मला पर्सनल भेटाल, राईट, हे डिस्कशन पाहिजे की यार हा स्टॉक असा वागला, तो तसा वागला, राईट, हा माणूस असा वागला, तो तसं. हे सोडून द्या, ह्याच्याने आपल्याला काय मिळणार नाही आहे. आपल्याला स्टॉक स्पेसिफिक दिसेल. आय लाईक दिस. प्लीज तुम्ही निफ्टीचे टार्गेट देता, पण मी अजून सांगू इच्छिते, जर तुम्हाला काहीच समजत नसेल, समूह आपण ब्लँक होतो, कारण कधी कधी मार्केट खूप साईडवेज जातं. निफ्टी 20 घ्या, निफ्टी 20 घ्या, बॉटमला निफ्टी 20 अॅक्युमुलेट करा, जस्ट लाईक एन SIP. आणि असेट अलोकेशन मध्ये जर SIP करायची असेल, असेट अलोकेशन बॅलन्स ॲडव्हान्टेज इज अ गुड फंड, जे सरांनीच सांगितलेलं त्यांच्या एका लाईव्ह सेशन मध्ये. आणि
यू विल गेट अमेझिंग रिटर्न. आणि मिड कॅपने मला तर 130% रिटर्न दिले Great. मिड कॅपने. कारण मिड कॅप स्मॉल कॅप रिस्की आहे पण मिड कॅप तुम्हाला रिटर्न देणार. आणि लार्ज कॅप ब्ल्यू चिप इज जस्ट लाईक देतात स्लो देतात बट मिड कॅपने म्हणजे माझा जो आहे 60% माझं मिड कॅपने बनवलंय, पैसा बनवलाय. कारण अदरवाईज मला आज इथे उभं राहणं खूप मुश्किल असलं असतं. कारण सरांचं जर तुमची एक चावडी आहे रेंटल की EMI ती प्लीज डिस्ट्रीब्यूट करा जितकी शेअर करता येईल. कारण आपल्या मध्यमवर्गीय बरेचसे लोक माझे फ्रेंड्स फॅमिली जे EMIच्या जाळ्यात अडकतात. म्हणजे 60-70 लाखाची लोन करून आणि ग्रेट बरोबर काहीच होत नाही. वेल्थ क्रिएशन, कारण वेल्थ क्रिएशन इज इम्पॉर्टंट. कारण आपली जनरेशन आपल्याला फॉलो करते. कारण माझा मुलगा आता त्याने पिडीलाइटचे स्टॉक्स घेतलेले बॉटमला 2500ला. कारण त्याचा पर्स्पेक्ट काय होता, कन्स्ट्रक्शन चालू आहे, फर्निचर तर लागणार, पिडीलाइट तर घ्यावाच लागणार. सो तो तुमचे सेशन बघतो. सो ही इज ऑल्सो डीलिंग, कधी त्याला वेळ मिळाला तर. येस ग्रेट. सो थँक्स सर, म्हणजे थँक्स अ लॉट फॉर ग्रेट फीडबॅक. आनंद सर आणि आम्ही आता येताना गाडीमध्ये चर्चा करत होतो. तर त्यांचं एक नगरचे ना, काय नाव त्यांचं, सर म्हणून आहेत. तर त्यांनी आपला एक कोर्स केलेला आहे. पण ते कोर्सचं सगळं नॉलेज ते CEPEसाठी वापरतात. ह्यांना लॉसेस झाल्यामुळं त्यांना अटॅक आला आणि ॲडमिट म्हणजे बेडवर, म्हणजे डॉक्टर आता काय सांगतात त्याच्यावर, म्हणजे पूर्ण. आणि ते आजकाल त्या हॉटेल काय ते हॉस्पिटलमध्ये ते हे पण लावतात, TV पण असते समोर. आणि त्याने ते TV वर काय लावायचं त्या पेशंटला हे असतं. त्यांनी कुठलं तरी चावडी का काहीतरी बघितलं आणि CEPEमुळं कसं नुकसान होतं आणि इक्विटीत कसं तुम्ही गेलं पाहिजे हे कुठेतरी मी बोललेलं त्यांनी ऐकलं आणि त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी आलं. त्यांनी तिथंच ठरवलं की इथून जर मी वाचून घरी गेलो तर हे तर मी सोडणारच. आणि आज ते घरी पण गेले, सुखरूप पण आहेत आणि ऑप्शनमधून पण बाहेर पडलेत आणि इक्विटीमध्ये चांगले प्रॉफिट कमवत आहेत कंटिन्यू. म्हणजे त्यांचं पूर्ण लाईफ चेंज झालं. म्हणजे कुठंतरी त्यांनी ऐकलं ते क्लिप आणि पूर्ण लाईफ चेंज झाले. मला पण हेच सांगायचं आहे, याच मुद्द्याला कंटिन्यू, की आपल्याला वाय इंडियामध्ये लोकांना का आणायचं आहे, राईट. आपण तन आपल्या हातात आहे, आपलं बॉडी कशी ठेवायची, मन आपल्या हातात आहे, मेडिटेशन प्राणायाम जे काही मी सांगितलं आहे. धन तुम्हाला स्ट्रॅटेज्या सगळ्या दिलेल्या आहेत. मग त्याच्यातून पैसे पण येतात पण ते टिकत नाहीत. त्यासाठी ब्लेसिंगची कमी आहे. मग त्यासाठी जन करायचं आहे आपल्याला. तर हे जनसाठी वाय इंडियाला लोक आणणं आपलं पहिलं कर्तव्य आहे. कारण डीमॅटमध्ये जसा आपला पैसा वाढला पाहिजे डीमॅट अकाउंटमध्ये, तसं ब्लेसिंग अकाउंट पण वाढलं पाहिजे. त्यासाठी हे जन आहे. की CEPE केलंय, आता खूप ऐकलं मी. पहिले विचार करत होतो CEPE काय, नंतर मला क्लिक झालं की ऑप्शन्सची मला ऑप्शन्समध्ये हाती चावलंय म्हणून मी ते बंद केलं. ते बंद झालंय. पण असं व्हेरी ॲक्टिवली मी ट्रेडिंग करत नाही. पण मला यांनी सांगितलं की चल आता आज जाऊन येऊ, तुला इन्फो मिळेल आणि थोडा इंटरेस्ट येईल. ग्रेट. तर म्हणून मी आलो. जास्त टाइम नाही घेणार, बस एवढंच आहे. थँक्यू. पण त्याच्यानंतर आता कन्फ्युजन असायला बाप करावं की थर्ड वेव, तर त्यासाठी तुम्ही सोल्युशन ऐकलं थर्ड वेव करा. पण नाही ते कस्टमाइज आहे. तुम्हाला अगोदर फर्स्ट पूर्ण वेळ शिकायला द्यायचा आहे. मला ट्रेडिंग इन्कम करायचं नाही आत्ताच, मला पूर्ण समजून घ्यायचं. तर बाप सुरुवात करा, नंतर थर्ड वेव. पण तुम्हाला वाटतं की मला आता जस्ट इन्कम स्टार्ट झाला पाहिजे, तर थर्ड वेवनी सुरुवात करा आणि मग नंतर. सर्वांना आधीच लागतं ना. हां नाही असं नाही. आमच्याकडे असे लोक आहेत, असे हजारो लोक आहेत की जे लोक फक्त शिकण्यावर फोकस करतायत. 1-2 वर्षापासून ट्रेड घेतलेले नाही आहेत, त्यांनी पूर्ण बेसिक क्लिअर करतायत. असे पण आहेत की, आणि आहेत तसे तेच सक्सेस होतात. कारण काय होतं, नाही तुम्ही पण होणार. त्याचं काय तुम्ही नॉर्मली आता थिंकिंग अशीच झालेली, ऍप भरपूर आलेले आहेत की CEPE तर सरच करायला लागलेले. मी करत नव्हतो आधी, मी सर्व सांगतो करू नका, पण बोलत गेले म्हणजे गाढवावरती बसले ती गोष्ट आहे ना, का अरे काय चालत चाललं, तुम्ही गाढवा बसला ना, तुमचं काय ते दोघं जण बाप पोरं गाढवा बसले, त्याला घ्या खांद्यावरती, असं परिस्थिती. मी पण आता CEPE करायला लागलो. मी 1 लाख रुपये त्याच्यामध्ये लॉस केलं. मी आधी सांगतो लोकांना का करू नका सरांचं, कारण की मी 2 वर्षापासून फॉलो करतो. मला सरांनी सांगितलं CEPE करायचं नाही. मी ते ऐकून केलं, पण बाकीच्या वातावरणाचं परत मी पण CEPE मध्ये काय आहे ते तर बघू दे. पण ते बघता माझे 1 लाख रुपये गेले.
सरांचा फॉलो झाल्यापासून मला हे समजलं मी रॅन्चोच्या भूमिकेमध्ये सध्या आहे. मी 1 वर्ष झाला ती भूमिका करतोय. माझं 96 वेट होतं, आता 86 वरती आलेलं आहे. ग्रेट ग्रेट. आणि अजून मला कमी करायचं आहे याच्यावर आणि म्हणून मला टेन्शन जास्त नको होतं याच्यामध्ये. मी म्युच्युअल फंडमध्ये कन्वर्ट झालेलो आहे आणि सध्या मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर पण म्हणून करतोय, कारण की दुसऱ्यांना सांगण्यासाठी किंवा ते करा म्हणून. आताच्या मुलांची जी परिस्थिती आहे माझ्या परिसरात, त्यांचे आयफोन घेऊन फिरतात आणि मोठी बाईक आणि पेमेंट फक्त 15,000 रुपये आहे त्यांना. विनायकच्या प्रेरणेनेच मी इथे आलो आहे. ॲक्च्युली मी ठाण्यालाच राहतो, त्यांच्याच ऑफिसमध्ये आहे मी. त्यांनी 4-5 जणांना सांगितलं पण मला बुद्धी झाली त्याच्यामुळे. तर सगळ्यांचे अनुभव खरोखर ऐकले आणि लिटरली शून्यापासनं सुरुवात केलेली आहे पुष्कळ जणांनी आणि आज काय काय बनवलेलं आहे. आणि मी पण हेच बघतोय की मी आता सुरुवात करेल आणि नक्कीच तुमच्या सहवासात सगळ्यांच्या सहवासामध्ये समोर जाईल. तुम्हाला फायनान्शियल फ्रीडमसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार सर, मी ठाण्यावरनं आलोय. मी मागील 2 वर्षापासून CEP करतोय म्हणजे लॉसमध्येच आहे आतापर्यंत. तर मला सपोज चार्ट कमांडचा जर कोर्स स्टार्ट करायचा असेल, मी तुम्हाला फक्त 1 महिन्यापासून फॉलो करतोय, कारण मला माझ्या मित्राने सजेस्ट केलं. आणि मागील 2 वर्षामध्ये मी यूट्यूबवरची सर्व खिचडी एकत्र केलेली आहे. तर मला एकच विचारायचं होतं की बाबा कोर्स जर जॉईन करायचा असेल तर बेसिक कुठनं करायचं. आता सर्व सरांनी सांगितलं होतं की बाबा बाप कोर्स, त्याच्यानंतर MMM, त्याच्यानंतर वेव 3. तर बाबा स्टार्टिंग करायचं असेल बेसिक चार्ट कमांडोचा तर कोर्स कोणता करायचा? आता मी हे क्लिअरच करून टाकतो. बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो नेहमी. तर चार्ट कमांडोचा म्हणजे शिकायचं आहे मला, मार्केटमध्ये पुढे जायचं आहे, तर चार्ट कमांडोचा कोणता कोर्स करू हा प्रश्न असतो. तर सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आधी समजून घ्या, प्लेलिस्टमध्येच भरपूर दिलेलं आहे. बरोबर. चार्ट कमांडोचं ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये फ्रीचे 2 कोर्स आहेत, मराठी एक आहे, एक हिंदी आहे. ते आधी समजून घ्या. तुम्हाला जर लँग्वेज माझी समजवण्याची समजत असेल, सगळं पटत असेल, राईट, अगोदर ते बघून घ्या. राईट. कारण फ्रीमध्ये जसं साहेबांनी म्हणलं की एवढे व्हिडिओ टाकलेले आहेत मी, राईट, म्हणजे ऐके एवढं म्हणजे अगदी काय म्हणायचं 4,000 व्हिडिओ 4,000 व्हिडिओ रेकॉर्ड केलेत मी. आणि तरी पण फ्रेश आहे, हसतोय, आहे की नाही, म्हणजे कसलंही काय हे. तर ह्याच्यातून हे करा. पण कधी कधी काय होतं, जर तुम्हाला की स्टेप बाय स्टेप आणि काय म्हणायचं त्याला सिरियल वाईज शिकायचं आहे, तर आपलं SMT कोर्स आहे. त्याचं पण काही खूप व्हॅल्यू, 999 रुपये किंमत आहे. जर तुम्ही त्याला प्रोमो कोड लावला तर 499लाच होतो. पण ॲक्च्युली त्याच्यात 6.5 लाखाचं नॉलेज आहे. म्हणजे 6 टाईपचे कोर्स आहेत त्याच्यात. म्हणजे त्याच्यामध्ये बेसिक ऑफ स्टॉक मार्केट, प्राइस ॲक्शन, आहे की नाही, मास्टर इन प्राइस ॲक्शन, मास्टर इन फ्युचर अँड ऑप्शन, मास्टर इन इंडिकेटर्स, असे वेगवेगळ्या टाईपचे 6 कोर्सेस आहेत. ज्याचे मला तर बऱ्याच जणांचे फीडबॅक असे आले की काही काही ठिकाणी SMTमधले 2-4 व्हिडिओतले पॉईंट घेऊन लाखोचे कोर्सेस विकले जातात. बरोबर आहे. पण तुम्हाला एवढं मोठा समुद्र आहे, म्हणजे काही लोक त्याला गीता म्हणतात, काही बायबल म्हणतात, काही स्टॉक मार्केटचं पुराण म्हणतात. तर सगळं ते रेफरन्स आहे. तर तुम्हाला बेसिकपासून सिरियली व्यवस्थित शिकायचं आहे. राईट. तुम्हाला पहिला बेस क्लिअर नाही आहे किंवा चुकीचा बेस बनला आहे तर तुम्ही SMT करा. मग त्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप एक व्हिडिओ येतील. हा झाला पहिला मेन पार्ट. दुसरा, तुम्हाला याच्यात करिअर करायचं आहे. राईट. करिअर करायचं आहे आणि मला एक स्ट्रेस फ्री वेल्थ क्रिएट करायचं आहे इक्विटीमधून. मला डोक्याला ताण नको आहे. माझ्यासोबत बिझनेस पण आहे किंवा माझा जॉब आहे. हे करत करत मला किंवा माझी कुठली हॉबी आहे ते करत करत मला मार्केटमध्ये पण कमवायचं आहे. एक पॅसिव्ह वेल्थ क्रिएट करायचे. तर तुम्हाला मग तिथं काय आहे, थर्ड वेव्ह ट्रेडर हा प्रोग्राम आहे, तो तुम्ही जॉईन करू शकता. आता याच्यामध्ये मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न असतात जे की आपण फक्त चार्ट कमांडोनी आयडेंटिफाय केलेले आहेत, जे जगात कुठेही तुम्हाला सापडणार नाही. 16 पॅटर्न आहेत. जसं साहेबांना बाप RD लॉंग आवडतो, राईट, कुणाला RA शॉर्ट आवडतो, ज्याच्या स्वभावानुसार पॅटर्न आवडतात. आणि तो कोर्स म्हणजे मॅजिक आहे. म्हणजे तो जर कोर्स तुम्ही मन लावून केला आणि कधीही चार्ट उघडला तर चारों ओर बाप ही दिखेगा आपको.
दुसरं काही दिसणारच नाही तुम्हाला. म्हणजे एवढं मार्केट कळायला लागेल, म्हणजे तुम्ही मार्केटची भाषा समजायला लागाल की मार्केट काय म्हणतंय ते. म्हणजे तुम्हाला अर्जंट पैसे कमवायला ते उपयोगाला येणार नाही, पण तुम्हाला मार्केटची भाषा समजायला लागेल. तुम्ही मार्केटमध्ये इंटरेस्ट क्रिएट होईल तुमचा, आणि तुम्हाला वाटेल साला एवढं सोपं होतं, मला काय सुचलं नाही आधी. राईट. आणि त्यामुळं तुमचा इंटरेस्ट क्रिएट होऊन तुम्हाला म्हणजे अगदी रात्री 12 वाजता हलवून उठवलं तरी आणि चार्ट दाखवला तर तुम्हाला बापच बाप दिसेल सगळीकडे. त्यासाठी बाप हे 16 पॅटर्न्स आहेत. राईट. स्ट्रॅटेज्या नाही आहेत बापमध्ये, ते पॅटर्न्स आहेत. आणि स्ट्रॅटेजीसाठी थर्ड वेव्ह ट्रेडर आहे. आता हे झालं. मग पर्सनल कोच काय भानगड आहे थर्ड वेव्ह पर्सनल कोच? तर पर्सनल कोचमध्ये वेगळा काही कंटेंट नाही आहे, हे क्लिअर करा. राईट. कुणीतरी बाबा नाही आता मला हे पण करायचं ते पण करायचं असं नाही. तर थर्ड वेव्ह ट्रेडर पर्सनल कोच प्रोग्राम जो आहे हा त्या व्यक्तींसाठी उपयोगाचा आहे ज्यांच्याकडे कॅपिटल मोठं आहे, ज्यांच्याकडे कॅपिटल 4 लाख 5 लाख 10 लाख 20 लाख 50 लाख 5 करोड 10 करोड 50 करोड असं कॅपिटल आहे. त्यांनी पर्सनल कोच हा कंपल्सरी घेतला पाहिजे. कारण मी बघितलेलं आहे, आता आम्ही चावड्या करतोय रोज, आहे की नाही, दिवसातून दर आठवड्याला 4-4 चावड्या, प्रत्येक ठिकाणी 50 ते 100 लोक येतात, बरोबर. तर मला अनुभव असे येतात की 30 लाख 40 लाख 50 लाख 1 करोड असे लॉसेस केलेले आहेत लोकांनी, परंतु ते कोर्सची फीस 20,000 आहे म्हणून ते कोर्स केलेला नाही आहे. तर त्यांना हे सांगणं आहे की तुम्हाला रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला ते करणं गरजेचंच आहे. राईट. त्याच्यातमध्ये आहे की नाही पूर्ण टीमनं मेहनत घेतलेली असते. राईट. त्या ऑर्गनायझेशनची मेहनत असते. तर तुम्ही स्टेप बाय स्टेप ते कंप्लीट केलं पाहिजे. तर पर्सनल कोच कॅपिटल जास्त असेल तर तुम्हाला प्रत्येक तुमच्या पावलापावलाला एक कोच असेल, तुम्ही आणि तो कोच, मध्ये कोणीच नाही. राईट. मग तिथं एंट्री घेताना कशी घेतली पाहिजे, एक्झिट कसं घेतलं पाहिजे, छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी तिथं. आता हा स्टॉक आहे, कुठल्या स्टॉकमध्ये एंट्री बनते, लाईव्ह मार्केटमध्ये स्कॅन कसं करायचं, कसा काढायचा, एंट्री कशी जाऊन घ्यायची, एक्झिट कसं करायचं नाही आणि त्याला होल्ड कसं करायचं. सगळ्यात दुनियाची सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी बाय अँड होल्ड, परंतु तो स्टॉक असला पाहिजे गोल्ड. हां, नाहीतर काहीतरी उचललं आणि आपलं बेनं टाकलं असं नाही. तर ते काय उचलायचं, काय टाकायचं, कधी टाकायचं, कसं टाकायचं, एंट्री कशी घ्यायची, ट्रेल कसं करायचं, हे प्रॉपर तुमच्या हाताला धरून प्रत्यक्ष ते पण एंट्री घेतील स्वतः, तुम्हाला पण घेईल. म्हणजे असं काही नाही आहे की बाबा ज्ञान सांगतो लोकांना, आहे की नाही. म्हणजे अशा पद्धतीनं त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. तर त्यासाठी पर्सनल कोच घेणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट नॉलेज पण आहे. काही काही लोकांनी थर्ड वेव्ह केलेला आहे, कोर्स केला आहे, मी मग पर्सनल कोच कशाला घेऊ. तर एवढं करून नॉलेज करून पण जर तुमचे लॉसेस होत असतील तर ह्याचा अर्थ काय आहे की इम्प्लिमेंटेशनची कमी आहे. हे म्हणजे सांगायचा पार्ट नाही आहे, तो करायचा पार्ट आहे. मार्केटमध्ये ज्याचं जळतं त्यालाच कळतं. राईट. त्यामुळं ती एंट्री कशी घ्यायची, लॉग इन कसं करायचं, 9:15 9:30ला म्हणजे कुठल्या स्टॉकमध्ये जायचं आहे आपलं, आणि मग 9:30ला एंट्री घेतली की किती पर्सेंट तिथं ॲड करायचं आहे, किती पर्सेंट नंतर करायचं आहे. ते ॲड केल्यानंतर मार्केटमध्ये दिवसभर कसं चार्टवर बसून राहायचं आहे हे शिकवलं जात नाही. लगेच लॉग आउट करून पुन्हा त्या चार्ट कधीच बघायचा नाही. आपण चार्ट कसा बघायचा नाही हे शिकवतो की बाबा टेन्शन न घेता स्ट्रेस फ्री, आहे की नाही. तुम्हाला फ्रेश राहायचं आहे की नाही, आनंद घ्यायचा आहे. राहिलेत किती वर्ष मला सांगा, विदाऊट हॉस्पिटल 10-20 वर्ष जगणार आहेत, त्यात पण CEP, त्यात पण दिवसभर चार्टवर रोज. आणि हां, काय उपयोग आहे का त्याचा. त्यासाठी तुम्हाला काळजी घ्यायची आहे की आपल्याला पैसे हे सुंदर आयुष्य जगण्यासाठी पाहिजेत. आपण पैसे कमवण्यासाठी सुंदर आयुष्य बरबाद करायचं नाही आहे. जर तसं होत असेल तर ते पैसे काही कामाचे नाही आहेत. प्रॉपर पैसा चांगला किंवा वाईट नाही आहे, तो तुम्ही कसा कमवताय, कुठल्या मार्गाने कमवताय आणि कशासाठी वापरताय, त्या उद्देशावर तो पैसा चांगला किंवा वाईट होत असतो. OBT पासून MMM मध्ये तेच जे कन्सेप्ट MMM मध्ये जे एवढं सांगितलं ना, इलेटिव्ह समजून सांगा, एवढ्या सरांसारखा कोणी म्हणजे एवढा चांगला शिकवणारा कोणीच नसेल जगामध्ये. एवढं सर चांगलं आहे. जो एक्स्ट्रा एज आपल्याला जो चार्ट कमांडमुळे मिळतो तो एकदम भारी असतो. राईट. तर त्यासाठी ऑपॉर्च्युनिटीला नीट डोळे उघडून बघा आणि योग्य निर्णय घ्या. माझ्या खूप साऱ्या शुभेच्छासह मी थांबतो. धन्यवाद.